लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वनवारला येथे गॅसचा स्फोट होऊन घरातील साहित्य जळून खाक। प्रजासत्ताक दिनीच घडली घटना। आमदार इंद्राणी नाईक यांनी घेतली जळीत कुटुंबाची भेट। बातमी आहे पुसद यवतमाळवरून। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजे दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास वानवारला येथील शेख रशीद खान यांच्याकडे भाडेतत्वावर राहत असणारे देवानंद मोहन बोखारे हे वास्तव्यास आहे। त्यांच्या घरी गॅसचा अचानक स्फोट झाल्याने घरातील सर्व साहित्य सामान जळून खाक झाले, मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने घरातील सर्व सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते, मात्र घरात कोणी नसताना अचानकपणे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील साहित्य आणि सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। या गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीवर शेजाऱ्यांनी पाणी टाकत नियंत्रण मिळवले। झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटाचा वानवारला येथील पोलीस पाटील शरद कुबडे, तलाठी बेबी बनसोड पंचनामा करण्यासाठी उपस्थित होते। या घटनेची माहिती मिळताच पुसद विधानसभेचे आमदार इंद्राणी नाईक घटनास्थळी दाखल होत त्यांनी जळालेल्या घराची पाहणी करून नुकसान झालेल्या कुटुंबाची भेट घेऊन शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले। ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी, पोलीस निरीक्षक आर.के. राठोड, पुंडलिक वानखेडे, शेख जब्बार, तलाठी बेबी बनसोड व सरपंच नामदेव ठाकरे व पोलीस पाटील शरद कुबडे, कोतवाल शिवाजी बुखारे, जितेंद्र लांडे पंचनामा करतेवेळी प्रामुख्याने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्तासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।